ऑगस्टला हक देणं आंदोलनाची अत्यंत गरज होती. सरकारनं जे जे आर काढले ते लागू केलेले नाही आहेत. हां, आम्ही त्यांना 100% मार्क दिले का, तर दिले, तुम्ही आर काढला म्हणून. परंतु फसवणूकसुद्धा केली गेली की ते लागू केले नाहीत. म्हणजे सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, ओबीसीच्या दिलेल्या सवलतीचा, कुणबी प्रमाणपत्राविषयीचा, गॅझेटियरच्या विषयातला, त्याच्यानंतर व्हॅलिडिटीच्या विषयातला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, केसेसच्या संदर्भातला नुसते निर्णय केले गेले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून 29 ऑगस्टला आंदोलन, निर्णायक आंदोलन शेवटचं होणार आहे. म्हणून आम्ही दौरा पण रद्द केला होता की पश्चिम महाराष्ट्राला आपण काय करूयात, दौऱ्यात वेळ नको घालायला, आपण सगळेजणं मिळून इथं अंतर्वालीत तयारी करणं लय गरजेचं आहे. कारण आंदोलन खूप मोठं होणार आहे, त्यामुळे आपल्याला तयारी करावी लागणार आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातले बांधव ऐकतच नव्हते. म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्रात आता तातडीचा दौरा टाकला आहे. 7 ऑगस्टपासून आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याला सुरुवात करतो आहे. आपण दौरा असा घेतो आहे की प्रत्यक्ष गाठीभेटी बांधवांच्या घेतो आहे आपण. म्हणून 7 ऑगस्टला सुरुवात केली. आपण तुळजापूरला मुक्काम आहे, तिथं गाठीभेटी प्रत्यक्ष करणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी 10 वाजता वडाळा या ठिकाणी, 3 वाजता माढा या ठिकाणी, 7 वाजता पंढरपूर या ठिकाणी मुक्काम आहे. आपण तिथं प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे. 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकुलेला आहेत, 3 वाजता दुपारी सांगोला, 7 वाजता सायंकाळी आपण आटपाडीला आहेत, त्या ठिकाणी बहुतेक मुक्काम आहे. आपण इथंसुद्धा सगळ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे. आपण खूप वेळ पश्चिम महाराष्ट्रासाठी दिला आहे. म्हणजे एका तालुक्याला, जिल्ह्याला म्हणायचं एक दिवस दिल्यासारखा आहे. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कवठे महाकाळ, 3 वाजता बोरगाव, 7 वाजता कडेगाव या ठिकाणी मुक्कामी वाटतं. या ठिकाणीसुद्धा सगळ्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गाठीभेटी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवाच्या आसपासच्या घेणार आहेत. कारण प्रत्येक गावात आपल्याला जाता येणार नाही आहे. म्हणून या ठिकाणावरतीच सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांनी यायचं आहे. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मायनी, दुपारी 2 वाजता मसूर, सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे. त्या ठिकाणी मुक्काम आहे कोल्हापूर शहरात. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पाटण आणि 3 वाजता सातारा शहर आपण इथं प्रत्यक्ष गाठीभेटी त्यांच्या घेतो. जवळपास 1100 किलोमीटरचा दौरा हा पश्चिम महाराष्ट्राचा आपण या दिवसात करतो आहे. आपण खूप वेळ दिला आहे आता पश्चिम महाराष्ट्राला. ज्या गावात जाता येणार नाही, ज्या सर्कलमध्ये जाता येणार नाही, त्या ठिकाणी बांधवांनी हे जे ठिकाणं दिलेत या ठिकाणी यावं. आपण प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत आरक्षणाच्या संदर्भात. आणि साताऱ्याचे बैठक संपल्याच्या नंतर, साताऱ्याची प्रत्यक्ष गाठीभेटी संपल्याच्या नंतर सोयीनुसार आम्ही आंतरवालीकडं येणार आहेत. माझं एकच आव्हान आहे या निमित्तानं की पश्चिम महाराष्ट्रातली जी आपण गाठीभेटी दौरा ठेवला आहे त्याच्यात मराठा बांधवांनी सगळ्यांनी यावं. आपण प्रत्यक्ष चर्चा करूया. त्यामध्ये अभ्यासक असतील, त्यामध्ये समन्वयक असतील, त्यामध्ये संघटनेचे बांधव असतील, सामाजिक क्षेत्रातले मराठा बांधव असतील, राजकीय पक्षातले सगळे मराठा बांधव असतील. यांनी सगळ्यांनी गोरगरीब मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहून मराठा समाजाच्या पदरात आरक्षणाचं हे दान टाकावं, ही सगळ्यांना विनंती आहे. पश्चिम महाराष्ट्र झाल्याच्यानंतर तब्येत जर बरी राहिली तर मी मराठवाडा लगेच घेणार आहे आणि विदर्भ पण लगेच घेणार आहे.